माजी आमदार जिशान सिद्दीकी आपल्या बरोबर आहेत। जिशान सिद्दीकी जी खरं तर या विधान भवनाला किती मिस करताय? काफ़ी मिस करता हूँ। आज पहली बार एक नहीं, जैसे रईस भाई ने कहा, आज दूसरी तरीके से आना हुआ है विधान भवन में, तो काफ़ी मिस कर रहा था सारे कलीग्स को। तो आज सुबह आके सबसे मिला और अच्छा लग रहा है वापस आके। रईस शेख पण आपल्यासोबत आहेत। रईस शेख जी खरं तर मुस्लिम लोकप्रतिनिधींना कमी प्रतिनिधित्व जे आहे ते अनेक पक्ष देत असतात। अशातच जिशान सिद्दीकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आता पुन्हा एकदा अशी खंत वाटते का मित्र नाहीये सोबत तुमच्या? मित्र म्हणून तो आहेच, खंत राहीलच। आणि त्यांचे वडील पण माझे एकदम जवळचे मित्र होते आणि ते काँग्रेसमध्ये होते बाय द वे। खंत आहे त्याची, पर शेवटी विचारधाराची लढाई असते, विचारधारा जिंकते। व्यक्तिगत रिलेशनशिप आपले असतात, पर विचारधारा मोठी असते। विचारधारेवरतीच एक प्रश्न आहे। खरं तर उद्या संघाच्या मुख्यालयात नागपूरमध्ये जे रेशीमबाग आहे संघाचं मुख्यालय, तिथे महायुतीच्या सर्वच आमदारांना जे आहे ते इन्व्हाइट केलेलं आहे संघाकडनं। तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातत्याने शाहू फुले आंबेडकर अशा विचारांवरती चालतो असं सातत्याने अजित पवार म्हणतात। तुम्हाला वाटतं ते जातील संघ मुख्यालयात? ते शेवटी त्यांचा निर्णय, पर मागच्या वेळी पण ते गेले नाहीत असं मला वाटतंय। आणि खरोखर अजित पवार साहेबांसाठी एक टेस्ट आहे ती। शाहू फुले आंबेडकर विचारधारा ते जपत असतील तर मला असं वाटतं मागच्या वेळी जसं ते नाही गेलेत, आता पण नाही जातील। सरेंडर होणार नाही, कारण की दिल्लीत तर जाऊन सातत्याने ते बैठका घेतात आहेत। तो राजकारण आहे, तो विचारधारा नाही। पर हे प्रश्न खरोखर राष्ट्रवादीचे प्रवक्त्यांसाठी आहे, पण मला वाटत नाही की दादा जातील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी संसदेत म्हटलं की सातत्याने आंबेडकरांचं नाव घेतात, तेवढं देवाचं नाव घेतलं असतं तर भलं झालं असतं। त्यांना हे माहीत नाही की बाबासाहेब जे आहेत या देशामध्ये एक वेगळं स्थान आहे त्यांना, आणि बहुतेक लोकांसाठी ते देवता आहे, त्यांना ते कळत नाही। मग भाजप अपमानित करतंय का? त्यांनी स्पष्टीकरण करावं असं मला वाटतंय। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। रईस शेख जे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत ते म्हणतात की भाजप सातत्याने आंबेडकरांचा जो आहे तो अपमान करत आहे असं जे मत आहे, तर रईस शेख यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।